नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मोल माइंड केमिस्ट्री चॅनलवरती। तर आज आपण सुरू करणार आहोत आपला जीओसीचा चॅप्टर, जो 11th साठी, नीटसाठी आणि सीईटीसाठी खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर आपण जीओसी मध्ये सर्वात पहिले काय पाहतो हे की नाही। आता सर्वांना माहीत असेल की जी केमिकल रिॲक्शन होते हे की नाही, केमिकल रिॲक्शन कशी होते, बरोबर आहे। काहीतरी एक सबस्टन्स आहे, त्याच्यापासून काहीतरी नवीन सबस्टन्स तयार होतोय, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जर माझ्याकडे XY काहीतरी कंपाऊंड आहे किंवा एखादा मॉलिक्यूल आहे, त्याची रिॲक्शन सपोज झड सोबत केली, तर इकडे जर तयार होत असेल X प्लस Y झड, करेक्ट आहे। तर ह्या X आणि Y मध्ये काहीतरी बॉन्ड होता बाळांनो, बरोबर। X आणि Y मध्ये काहीतरी बॉन्ड होता, करेक्ट आहे। तर हा बॉन्ड झालाय ब्रेक, बरोबर। आणि नवीन काय झालंय, Y आणि झड मध्ये एक बॉन्ड फॉर्म झालेला आहे, बरोबर। आणि हे कशामुळे झालेलं आहे, झड आल्यामुळे, बरोबर। तर मग आता काय होतं की फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे A प्लस B, ठीक आहे, आणि ते जात आहेत C प्लस D तयार होतं, बरोबर आहे। तर आता रिॲक्शन मध्ये जे लेफ्ट साइडला लिहिलेले रिएजंट असतात, सॉरी किंवा रिॲक्टंट म्हणतो आपण, काय म्हणतो, हा जो ॲरो आहे ह्याच्या लेफ्ट हँड साइडला जे आपण लिहितो त्याला आपण काय म्हणत असतो, रिॲक्टंट्स। काय म्हणत असतो, रिॲक्टंट्स। आणि हे जे असतात हे असतात प्रोडक्ट्स, बरोबर आहे। तर मग असं होतंय काय की बॉन्ड ब्रेकिंग होतं आणि बॉन्ड फॉर्मेशन होत असतं। दोन प्रकारचं एक फिनॉमिना होत असतो आपल्या केमिकल रिॲक्शन मध्ये, बरोबर आहे। तर मग हे आपलं जे बॉन्ड ब्रेकिंग असतं ते किती प्रकारे होत असतं, बरोबर आहे, तेच आपल्याला पाहायचं आहे। जे आपला बॉन्ड ब्रेकिंग किंवा क्लिवेज पण म्हणतो आपण त्याला, ठीक आहे। बॉन्ड ब्रेकिंग किती प्रकारे होत असतं, बरोबर आहे। बॉन्ड ब्रेकिंग दोन प्रकारचं होत असतं बाळांनो। पहिलं होत असतं, त्याचं नाव आहे होमोलायसिस, त्याला म्हणतो आपण होमोलायसिस। दुसरं आहे त्याला आपण बोलतो हेटेरोलायसिस, ठीक आहे। होमोलायसिसला तुम्ही होमोलायटिक बॉन्ड क्लिवेज पण म्हणू शकता। काय म्हणू शकता, होमोलायटिक बॉन्ड क्लिवेज, ठीक आहे। आणि हेटेरोलायटिकला काय म्हणू शकता किंवा हेटेरोलायसिसला काय म्हणू शकता, हेटेरोलायटिक बॉन्ड क्लिवेज। मग आता हे दोन प्रकार आहेत, तर यांचा अर्थ काय, होमोलायसिस कशाला म्हणायचं आणि हेटेरोलायसिस कशाला म्हणायचं ते आपण पाहू, ठीक आहे। तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं A आणि B हा काहीतरी बॉन्ड आहे, ठीक आहे। कोणताही बॉन्ड असू द्या, कुठल्या याच्यामधला एक जनरल एक्झाम्पल घेऊ आपण। A आणि B मध्ये एक बॉन्ड आहे। जर तुम्हाला माहिती असेल तर एका बॉन्ड मध्ये असतात दोन इलेक्ट्रॉन, करेक्ट आहे। फॉर एक्झाम्पल हा A चा इलेक्ट्रॉन आहे आणि हा B चा इलेक्ट्रॉन आहे, त्यांनी दोघांनी शेअरिंग करून बॉन्ड तयार केलेला आहे, ठीक आहे। तर मग आता जेव्हा मी बॉन्ड ब्रेक करायचा म्हणतो तर मला काय करावं लागेल, त्याला सिमेट्रिकली ब्रेक करावं लागेल। काय करावं लागेल, सिमेट्रिकली ब्रेक करावं लागेल। आता सिमेट्रिकली ब्रेक करणं म्हणजे काय करणं, ठीक आहे। तर आता हे A आणि B आहे, बरोबर, तर यांच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत। तर मी ह्याला सिमेट्रिकल ब्रेक करतो म्हणजे काय करायचं, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो A ला द्यायचा आणि जो B पशी आहे तो B ला द्यायचा। म्हणजेच त्याची ब्रेकिंग कशी करायची, अशी करायची की याच्यातला एक इलेक्ट्रॉन A कडे गेला पाहिजे आणि दुसरा एक इलेक्ट्रॉन B कडे गेला पाहिजे, बरोबर आहे। तर म्हणजे याच्यात काय होतं एक्झॅक्टली की सिमेट्रिकल क्लीवेज ऑफ बॉन्ड in such a way that the electrons in the bond are distributed symmetrically। काय होतं, जे इलेक्ट्रॉन्स आपल्या बॉन्ड मध्ये प्रेझेंट आहेत ते इक्वली शेअर होतात, है की नाही। ए चे ए ला जातात जेवढे जे आहेत ते, आणि बी कडे बी जातो, ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन जातो, ठीक आहे। तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आपल्याकडे Cl2 मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे। आता या याच्यामध्ये काय केलं आपण, सनलाईट जर टाकली
है की नाही, सनलाईट जर टाकली तर आपल्याला काय भेटतं, 2 Cl रॅडिकल भेटतं. काय भेटतं, 2 Cl रॅडिकल भेटतात. तर हे रॅडिकल काय आले, जेव्हा होमोलायसिस होतं, काय होतं, होमोलायसिस होतं तेव्हा आपल्याकडं रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. काय होत असतं, रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे. तर हेटेरोलायसिस आपण नंतर बघू, आधी आपण काय करू, होमोलायसिसला कंटिन्यू करू. ठीक आहे. जे तुम्ही आताच मी बोललो की होमोलायसिस जे होत असतं त्याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन होत असतं बाळांनो, आपल्या रॅडिकल्सचं फॉर्मेशन होत असतं. बरोबर आहे. तर मग आता जर होमोलायसिस व्हायचंच असेल तर त्याच्यासाठी काय काय महत्वाचं आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी कोणत्या कंडिशन्स आपण यूज केल्या पाहिजेत की आपलं होमोलायसिस झालं पाहिजे, बरोबर आहे. फेवरेबल कंडिशन्स, फेवरेबल कंडिशन्स फॉर होमोलायसिस. ठीक आहे. तर मग आता कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये होमोलायसिस इझिली होऊ शकतं किंवा ते फेवर करतं, बरोबर आहे. तर पहिली कंडिशन आहे तुमची सनलाईट. ठीक आहे. सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, होमोलायसिस होतं. त्याला आपण HNU लाईट पण म्हणतो. दुसरी कंडिशन आहे तुम्ही अल्ट्राव्हायलेट लाईट यूज करू शकता किंवा रेज पण यूज करू शकता, त्याला आपण UV लाईट म्हणतो, बरोबर आहे. तिसरी कंडिशन काय आहे, त्याच्यासाठी आपण तिसऱ्या कंडिशनला काय म्हणतो की याच्यामध्ये तुम्ही यूज केला पाहिजे नॉन पोलार सॉल्व्हंट. काय यूज केला पाहिजे, नॉन पोलार सॉल्व्हंट. आता नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणजे काय आहे, ठीक आहे. जर तुम्ही वॉटर घेतला आणि तुम्ही जर बेन्झीन घेतला, बरोबर आहे, तुमचा वॉटर कसा असतो, H2O आणि तुमचा बेन्झीन C6H6 असतो. आता सॉल्व्हंटची पोलॅरिटी कशावरून ठरल्या जाते, तुमचे जे ॲटम्स त्या मॉलिक्यूल मध्ये कनेक्टेड आहेत किंवा त्या सॉल्व्हंट मध्ये प्रेझेंट आहेत. कार्बन आणि हायड्रोजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो डिफरन्स आहे खूप खूप कमी आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन खूप कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे ह्यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथं पोलॅरिटी जनरेट होते. पोलॅरिटी जनरेट होत असते म्हणजे ॲटम्सवर डेल्टा पॉझिटिव्ह किंवा डेल्टा निगेटिव्ह चार्ज जनरेट होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, पोलार सॉल्व्हंट म्हणतो. मग याच्यामध्ये तसं होत नाही, याच्यामध्ये कुठला चार्ज येत नाही किंवा पोलॅरिटी जनरेट होत नाही, म्हणून हे जे असतात ते काय असतात, नॉन पोलार सॉल्व्हंट असतात. ठीक आहे. नॉन पोलार सॉल्व्हंट असतात. चौथी कंडिशन काय आहे, चौथी कंडिशन हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर. आता टेम्परेचर रिएक्शनचं खूप हाय असलं पाहिजे. मग सर खूप हाय म्हणजे किती, ठीक आहे. तर मोर दॅन 300 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त, म्हणजे 300 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असलं पाहिजे, बरोबर आहे. तर तेव्हा काय होतं की होमोलायसिस होत असतं. तर आपण काय करूया, काही एक्झाम्पल बघूया होमोलायसिसचे. ठीक आहे. पहिले एक्झाम्पल आहे आपला ब्रोमीन Br2. ठीक आहे. याच्यावर काय करू आपण, याला UV लाईट टाकू किंवा ह्याचं काय करू, सनलाईट टाकू, है की नाही. किंवा आपण याच्यात काय करू शकतो, अजून दुसरा परऑक्साइड्स वगैरे टाकू शकतो, है की नाही. म्हणजे आपण कंडिशन सांगतो किंवा टेम्परेचर हाय असलं पाहिजे, बरोबर आहे. तेव्हा काय तयार होतं, ब्रोमीनचे रॅडिकल तयार होतात. Br रॅडिकल किती तयार होतील, 2. कारण ऑलरेडी आपल्याकडे जो इलेमेंट होता किंवा ब्रोमीन होता त्याच्यामध्ये 2 ॲटम्स प्रेझेंट होते, बरोबर आहे. मग ते 2 ॲटम्स काय करतात, 2 रॅडिकल जनरेट करत असतात. ठीक आहे. तर अजून एक कंडिशन आपली राहिली किंवा फेवरेबल कंडिशन म्हणून, त्याला आपण लिहू शकतो की यूज ऑफ परऑक्साइड. तुम्हाला माहिती आहे बघा H2O2, है की नाही. हे जे परऑक्साइड असतं आपल्या मेडिकलमध्ये भेटतं, आपण यूज करतो त्याचं, बरोबर आहे. तर तशा पद्धतीचे परऑक्साइड पण आपण त्याला यूज करू शकतो, है की नाही. मग आता हे झालं कसं की Br होता तो Brc कनेक्टेड होता आणि ह्यांचं होमोलायटिक क्लिवेज झालं बॉन्डचं. तर काय झालं, 2 Br रॅडिकल तयार झाले, बरोबर आहे. अजून काय होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल Cl आणि Cl म्हणजे Cl2 आहे. याचं पण काय केलं आपण, होमोलायसिस केलं. ठीक आहे. होमोलायसिस केल्यावर काय झालं, 2 Cl रॅडिकल जनरेट झाले. काय झाले, जनरेट झाले. ठीक आहे. तर हे काही एक्झाम्पल होते होमोलायसिसची. ठीक आहे. पण आपल्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की होमोलायसिसचा जो प्रोडक्ट येतो आहे,
होमोलायसिसचा जो प्रोडक्टेटिव आहे त्याला काय आपण म्हणतो, रॅडिकल बोलतो. आपण काय बोलतो, रॅडिकल. तर मग आपण काय करूया की रॅडिकलची माहिती काय म्हणजे एक्झॅक्टली रॅडिकल असतो काय ते पाहूया. ठीक आहे, रॅडिकल. आता आपल्या जे जीओसी मध्ये इम्पॉर्टंट आहे तो जास्त यूज मध्ये येतो तो असतो कार्बन रॅडिकल. कोणता असतो, कार्बन रॅडिकल. आपण त्याची माहिती पाहूया. ठीक आहे, कार्बन रॅडिकल. ठीक आहे, मग ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं की फॉर एक्झाम्पल कार्बन रॅडिकल असतो कसा. ठीक आहे, तर तयार कसा होतो. सगळ्यात पहिली गोष्ट की जो आपला मिथेन असतो, काय असतो, मिथेन म्हणजेच CH4 असतो फॉर एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपण काय करू, होमोलायसिस करू. त्याचं काय करू, होमोलायसिस करू. होमोलायसिस म्हणजे काय होईल, याच्यातलं एक बॉन्ड काय होईल, सिमेट्रिकल क्लिवेज होईल त्याचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बॉन्ड आपण काय करू, त्याला ब्रेक करू. एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे गेला आणि दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे गेला. ठीक आहे, तर मग माझ्याकडे काय उरला, एक मिथाइल कार्बन रॅडिकल उरला, ज्याच्यावर हा डॉट देतो म्हणजे मी एक इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करत असतो. आणि दुसरं जे आहे H, त्याच्यावर पण एक रॅडिकल आपण दिलेला आहे. ठीक आहे, तर आपल्या ही जी रिएक्शन केली आपण, तर ह्याच्यात काय तयार झालं, एक मिथाइल रॅडिकल तयार झालं म्हणजे CH3 डॉट म्हणजेच मिथाइल रॅडिकल तयार झालं. तर आपण याची माहिती पाहूया. ठीक आहे, तर मग कार्बन रॅडिकलची जर प्रॉपर्टीज किंवा माहिती जर पाहिजे असेल तर सगळ्यात आपल्याला आधी पहिले काय पाहावं लागतं, त्याच्यात असणारे इलेक्ट्रॉन्स. सगळ्यात महत्वाचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, है की नाही, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती. बघा, एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतात, बरोबर आहे. तर हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 4, हे 2 6 आणि हा एक 7 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आले, 7. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता ह्याच्यात ऑड इलेक्ट्रॉन आहे. आता ऑक्टेट कंप्लीट आहे का याची, नाही. ऑक्टेट म्हणजे काय सर, जेव्हा ऑक्टेट म्हणजे काय, जर तुमच्या व्हॅलन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो की या ऍटमची व्हॅलन्सी किंवा सॉरी ऑक्टेट कंप्लीट आहे. ठीक आहे, तर ही जी ऑक्टेट आहे काय असायला पाहिजे, देअर शुड बी 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ एन ॲटम टू बी स्टेबल. जर एखाद्या ॲटमला स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या ऑक्टेट मध्ये किती, 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. मग याच्या आपल्या ज्या कार्बन रॅडिकल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. किती आहेत, 7 आहेत. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन परत कमी आहे, बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणू शकतो की याची ऑक्टेट कशी आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट, है की नाही. मग जर एखाद्याची ऑक्टेट इनकम्प्लीट असेल तर ते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय करू शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, बरोबर आहे. तर मग इथं जर इनकम्प्लीट आहे, इलेक्ट्रॉन जर कमी आहे, ठीक आहे, तर तो काय करू शकतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो, बरोबर आहे. मग काय म्हणू शकतो आपण याला, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ठीक आहे, मग अजून एक याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की जर जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो. काय म्हणतो, लेविस ऍसिड म्हणतो. ठीक आहे, याला आपण लेविस ऍसिड किंवा मग याला आपण असं लिहा, acts as लेविस ऍसिड. लेविस ऍसिड इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा आणि जो देणारा असतो, इलेक्ट्रॉन डोनेट करणारा असतो, त्याला आपण काय म्हणतो, लेविस बेस म्हणत असतो. ठीक आहे, मग आता सांगा 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे सगळे पेअरिंग मध्ये नाही आहेत, बरोबर आहे. कसे आहेत तर ते ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत, है की नाही. जर 6 पकडले आपण तर दोघांच्या 3 जोड्या होतील. ठीक आहे, तर 7वा जो आहे एक्स्ट्रा वाला तो कसा आहे, अनपेअर्ड आहे. आणि ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणत असतो. मग सर पॅरामॅग्नेटिक काय आहे, ठीक आहे, तर पॅरामॅग्नेटिक ही अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे काय होतं की जर तुमचा जो कंपाऊंड आहे किंवा जो मॉलिक्यूल आहे जर मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये जर असेल तर तो काय होतो, त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होत असतो ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर मग हा काय असतो, पॅरामॅग्नेटिक इन नेचर. कसा असतो, पॅरामॅग्नेटिक. सर मग आता तुम्ही सांगितलं की बाबा मला की ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात ते काय होतात, अट्रॅक्ट होतात, त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो. म्हणजे ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनच नाही त्याला काय म्हणायचं,
ठीक आहे, तर त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणत असतो. ठीक आहे, कशात काय म्हणत असतो? डायमॅग्नेटिक आपण म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, तर आता याच्याकडे जर आपण पाहिलं तर याचं जे जॉमेट्री आहे, ठीक आहे, जॉमेट्री आणि शेप, ठीक आहे, तर कसा आहे दिसतो बघा. जर हा कार्बन पकडला मी असा, ठीक आहे, तर याचा जो शेप आहे तो कसा असतो? एका प्लेन मध्ये असतो आणि याच्यामधला जो बॉन्ड अँगल असतो तो 120 डिग्रीचा असतो. ठीक आहे, तर याचा जो जिओमेट्री कशी आहे? ट्रायगोनल प्लेनार. ठीक आहे, ट्रायगोनल प्लेनार म्हणजे काय? हे तीन जे बॉन्ड आहेत त्याला आपण ट्रायगोनल, आणि हा कसा असतो? एकाच प्लेन मध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असतो? 120 चा. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? ट्रायगोनल प्लेनार. ठीक आहे, आणि नेक्स्ट याच्यामधला जो बॉन्ड अँगल असतो किती असतो? 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये असतो. नेक्स्ट पॉइंट काय असतो अजून? याचं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन काय आहे समोर पाहू आपण. ठीक आहे, पण सध्या तरी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हायब्रिडायझेशन आपण काउंट करत असतो तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला सिग्मा बॉन्ड काउंट करायचे असतात. फॉर एक्झाम्पल इथं किती सिग्मा बॉन्ड आहेत? 1 सिग्मा आहे, 2 सिग्मा आणि 3 सिग्मा. आता याला ट्रिक कशी आहे की लक्षात ठेवायचं. याला काय म्हणायचं? यस. पहिला हा सिग्मा बॉन्ड किती आहे? 3 सिग्मा बॉन्ड आहेत, बरोबर आहे. याला म्हणायचं यस P1 आणि P2. टोटल काय झालं? sp2 झालं. तर म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. हायब्रिडायझेशन काय याचं? sp2. ठीक आहे, आणखी अजून याच्याबद्दलची माहिती काय राहते का आपल्याकडे? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ठीक आहे, ही एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन कुणाबद्दल? कार्बनच्या रॅडिकल बद्दल. ठीक आहे, तर अजून एक पॉइंट आहे की फॉर एक्झाम्पल जर इथं ठीक आहे हे असं न होता इलेक्ट्रॉन एकच घेऊन गेला आणि एकाकडे इलेक्ट्रॉन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल शेअरिंग मधले जेवढे इलेक्ट्रॉन होते, ठीक आहे, तो एकच आयटम घेऊन गेला, दुसऱ्याकडचा जे स्वतःकडे ठेवणार होता ते त्याचा बी घेऊन गेला, तर तेव्हा काय होतं? त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? हेट्रोलायसिस. होमोलायसिस जर लक्षात आला असेल ना बाळांनो, तर आपण काय करू? हेट्रोलायसिस करा वळूया. हेटेरोलायसिस. होमोलायसिस मध्ये काय झालं होतं? सिमेट्रिकल क्लिवेज झालं होतं एखाद्या बॉन्डचं. मग आता इथं हेट्रो नावातच आहे, हेट्रो मीन्स डिफरंट, म्हणजेच काय होईल इथं? अनसिमेट्रिकल क्लिवेज ऑफ बॉन्ड टू फॉर्म cation and anion. है की नाही सर? आता तुम्ही लिहिले आता अनसिमेट्रिकल तर लक्षात येते, पण कॅटायन आणि अनायन काय आहे? ठीक आहे, तर मग कॅटायन जो असतो लक्षात ठेवायचं. कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्जली आयन. काय असतो? पॉझिटिव्हली चार्ज आयन, त्याला आपण कॅटायन म्हणतो. मग अनायन काय असतो? ह्याच्या अपोजिट, निगेटिव्हली चार्ज अनायन. है की नाही? ज्याच्यावर पॉझिटिव्ह असतो तो कॅटायन असतो, ज्याच्यावर निगेटिव्ह असतो तो अनायन असतो, बरोबर आहे. तर मग फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक बॉन्ड आहे ए आणि बी, जस्ट कन्सिडर, है की नाही, आणि यांच्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याच्यामध्ये याला समजण्यासाठी आणखी एक कन्सेप्ट येते, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बाळांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असते? फॉर एक्झाम्पल हे दोघ जण आहेत, बॉन्ड आहे यांच्यामध्ये, तर मी काय म्हणतो की एखाद्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. फॉर एक्झाम्पल ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन
बी. मग आता इथं काय व्हायला पाहिजे, ठीक आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अशी प्रॉपर्टी असते ज्याच्यामुळं जेवढे शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा जो ए आणि बी आहे, मी इथं काय बोललो की ए हा कसा आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे बी पेक्षा, ठीक आहे. तर मग काय होतो, ही जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात हे काय करतो, एक खिचतो स्वतःकडे, काय करतो, स्वतःकडे खेचतो, बरोबर आहे. तर म्हणजेच काय होतं, इथं पोलॅरिटी ऑलरेडी जनरेट होते, ठीक आहे. जर इलेक्ट्रॉन दोघंही कुठे येतात, ए कडे येतात, है की नाही, कुणाकडे येतात, ए कडे, आणि बी पासला पण इलेक्ट्रॉन घेऊन येतो, म्हणजे ह्याच्यावर कोणता चार्ज यायला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज यायला पाहिजे, बरोबर आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते मग, द प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट, द प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट to attract shared pair of electron towards itself. म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची जी पॉवर असते तिला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. मग आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा एलिमेंट कोणता, त्याचं नाव आहे फ्लोरीन. कोण आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कोण आहे मोस्ट, EN म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, फ्लोरीन काय आहे, फ्लोरीन आहे. त्याच्या अकॉर्डिंगली काय करतो आपण, बाकीच्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण काउंट करत असतो, बरोबर आहे, ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय होईल, जर ए हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल बी पेक्षा, तर ह्याचं काय होतं, हेट्रोलायसिस होतं. काय होतं, हेट्रोलायसिस होतं. म्हणजे काय होतं, ए वर येतो निगेटिव्ह चार्ज, म्हणजे दोन्हीला दोन्ही इलेक्ट्रॉन घेतले एने, आणि बी चा एक इलेक्ट्रॉन घेऊन गेला, मग बी वर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग याचं नाव काय होईल, अनायन. ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण अनायन म्हणतो, आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कॅटायन म्हणत असतो, बरोबर आहे. दुसरा अजून काय होऊ शकतो, ए आणि बी मध्ये बॉन्ड आहे, ठीक आहे. आता मी काय म्हणत आहो की बी इज more electronegative than A. आता काय, बी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे बी ची पॉवर जास्त आहे इलेक्ट्रॉन खेचण्याची, बरोबर आहे. तर मग काय होईल, इलेक्ट्रॉन कुठे जातील, पी कडे जातील, है की नाही, आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावर येईल, ए वर येईल पॉझिटिव्ह चार्ज, आणि बी वर काय येईल, निगेटिव्ह चार्ज. हे काय तयार झाला, हे झाला अनायन, आणि हे झाला कॅटायन, आणि हा काय झाला, अनायन झाला, ठीक आहे. तर हेच महत्वाचं काय आहे की हेट्रोलायसिस मध्ये जेव्हा आपण हेट्रोलायटिक बॉन्ड क्लिवेज करतो त्याच्यामध्ये काय फॉर्मेशन होतं, एक कॅटायन आणि दुसरा अनायन तयार होत असतो, ठीक आहे. तर याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. तुमच्यासाठी रेग्युलर हे जो चॅप्टर आहेत याचे व्हिडिओज अपलोड केल्या जातील, ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.